महभूत सुद्धा असंच आहे, ते कुठेही लिप्त होत नाही, आपल्याकडे करते पण घेत नाही. माझिया योगे झाले परी म्या नाही केले, अशी धारणा आपल्याला आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये, आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये आपल्याला ती घेता आली पाहिजे. त्यासाठी तर आपल्याला दासबोधाचा अभ्यास करायचा आहे. आपलं जीवन हे सर्व स्पर्शी असलं पाहिजे, आपलं जीवन हे सर्व व्यापी असलं पाहिजे, आणि हे सगळा व्याप करत आपल्याला परमार्थाची वाटचाल चालता आली पाहिजे. ते महद्भूत, तो अंतरात्मा, त्याची प्रचिती घेणं, त्याला प्राप्त करून घेणं, यासाठी हा सगळा आपला अभ्यास करतो आहोत. समर्थ या समासामध्ये दशक 16 समास 7 महद्भूत निरूपण यातल्या ओव्या आपण पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागा निरोपिले श्रीराम. आता ऐका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ, अत्यंतची चंचळ सकळामध्ये श्रीराम. तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना, वेदश्रुतीशी श्रीराम. समर्थ म्हणताय मागच्या 6 समासांमध्ये पृथ्वीचे मूळ जीवन, पृथ्वीपासून पृथ्वीपर्यंत आपण आलो. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीपासून जीवन तयार झालं, पाणी तयार झालं, पाण्यापासून पाणी आळून पृथ्वी तयार झाली. अग्नीचे मूळ पवन, वायुस्तवन झालं. आता ऐका पवनाचे मूळ. पवन कुठे तयार झाला, पवन कुठे आला, वायू कुठे आला? तो अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ सकळामध्ये. म्हणजे परब्रह्म स्वरूपाने पहिलं जे भूत निर्माण केलं, त्याच्या इच्छेखातर निर्माण झालं, त्यांनी निर्माण नाहीच केलं. त्याच्या इच्छेखातर जे पहिलं महद्भूत तयार झालं ते आहे आकाश. त्या आकाशाचं हे सगळं वर्णन आहे. समर्थ म्हणतात तो कारण अत्यंतची चंचळ सकळामध्ये, ते अत्यंत चंचळ आहे पण स्थिर आहे असं दिसतंय. आपण परब्रह्म स्वरूपाची उपमा देत असताना आकाशाला नेतो जवळ. समर्थ म्हणतात सकळामध्ये ते अत्यंत चंचळ आहे, कारण ते अनेक वर्षां सगळ्यांपेक्षा जास्त आयुष्य त्या महद्भूताचं आहे, आकाशाचं आहे. पहिल्यांदा आकाश निर्माण झालं, त्यामध्ये वायू, त्या वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप, आपापासून पृथ्वी. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना, वेदश्रुतीशी. त्याचं रूप, त्याचं वर्णन करता येत नाही वेदश्रुतींना, वर्णनाच्या पलीकडे येते. हे पहिलं तत्व आहे, पंचमहाभूतांपैकी हे पहिलं महद्भूत आहे. मुळी मुळीचे स्फुरण, त्याची अंतरात्म्याचे लक्षण, जगदेश्वरापासून त्रिगुण, पुढे झाले श्रीराम. याच्या नंतर त्रिगुण तयार झालेत. मुळी मुळीचे स्फुरण, स्फुरण म्हणजे स्फुरण, मुळी म्हणजे मूळ परब्रह्म स्वरूपाला, मूळ मायेचं जे स्फुरण झालं, जी उर्मी निर्माण झाली, त्याची अंतरात्म्याचे लक्षण. त्यामध्ये मुख्य आकाश, त्रिगुणापासून झाली भूते, पावली स्पष्ट दशेते, त्या भूतांचे स्वरूप ते, विवेके ओळखावे श्रीराम. विवेकाने ओळखलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तर हा जो गुंताडा आहे, समर्थांनी मागच्या समासामध्ये बेचांड हा शब्द वापरलाय. समर्थ म्हणतात की हा गुंता आहे. एक वटले ते निवडे ना, कालवले ते वेगळे होय ना, तैसे हे बेचांड नाना केवी कळे. कधी समजणार आहे हा गुंता?
त्याच्यासाठी विवेक पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्रिगुणापासून झाली भूते, ही पंचमहाभूत आणि त्रिगुण, त्याला गुणमाया असं नाव दिलेलं आहे शास्त्राने. मूळ माया, त्या मूळ मायेचा जेव्हा तो कणीस पोटरा खुलला, विकसित झाला, ते कणीस जेव्हा उघडलं तेव्हा त्यातून 3 गुण बाहेर आले. आणि ती जी आहे तर ती गुण साम्यावस्था आहे. ते तिन्ही गुणी एकाच लेवलला आहेत, एका सत्व रज तम हे एकाच पातळीवर आहेत. त्याला गुण साम्य अवस्था असं म्हणतात. त्यानंतर ह्या त्रिगुणांनी आणि पंचमहाभूतांनी पावली स्पष्ट दशेते, म्हणजे ती स्पष्ट रूपात पुढे विकसित झाली. आणि या 3 गुणांपैकी तमोगुण जो आहे त्यापासून पंचमहाभूत निर्माण झाली. आपल्याला माहिती आहे सत्वगुणापासून मन तयार झालं. मन हे एक इंद्रिय आहे. म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले की जे मन सगळ्या शरीरावर अधिराज्य गाजवतं, मोहकता आहे मनामध्ये. जशी चंद्र आणि सूर्याची भरती ओहोटी, तो मोहक आहे, ते पाणी आकर्षून घेतो, म्हणून भरतीच्या लाटा येतात, त्याला ठरलेल्या वेळा आहेत. तशी मनाची अवस्था आहे. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकांचं विवरण केलेलं आहे. 205 मनाचे श्लोक आपण ते सुरुवातीला पाहिलंय. त्यावरचं विवरण मनाच्या श्लोकातील कर्म, उपासना आणि ज्ञान हे आपण पाहिलेलं आहे मागेच. समर्थ म्हणतात त्रिगुणापासून झाली भूते, पावली स्पष्ट दशे, ती स्पष्ट दशेमध्ये आली, स्वरूपामध्ये ती दिसायला लागली. स्वरूपामध्ये दिसायला लागली म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती झाली. रजोगुणी ब्रह्मा, सत्वगुणी विष्णू आणि तमोगुणी रुद्र यांची निर्मिती झाली. त्यामध्ये मुख्य आकाश, चौभूतामध्ये विशेष, याच्या प्रकाशे प्रकाश, सकळ काही श्रीराम. समर्थ म्हणतात या 4 भूतांपैकी आकाश हे मुख्य आहे, कारण त्याच्यामध्येच प्रकाश देणारी सगळी यंत्रणा आहे. विद्युल्लका चमकतात, आकाशात चमकतात. सूर्याचं परिभ्रमण आहे आकाशामध्ये, चंद्राचं प्रकटीकरण आहे आकाशामध्ये. म्हणून समर्थांनी शब्द वापरला याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही, याच्यापासूनच सगळा प्रकाश निघतो. तो या पंचमहाभूतांचा असेल किंवा ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि आपल्याला जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा या आकाशाच्या पलीकडे आपलं आत्मतत्व जातं. सोलिव सुखामध्ये कल्याण स्वामी म्हणतात, स्वामी कर्णरंध्र फुंकिले, ते डोल्याच्या डोल्यास भेदिले, चित्सूर्य भेदिले आणि ब्रह्मांडाच्या पलीकडे जातं. ते आकाश तत्वाच्या पलीकडे जावं लागतं. आकाश तत्वावर आपलं नियंत्रण नाहीये. आपलं नियंत्रण पाण्यावर होईल, भूमीवर होईल, अग्नीवर होईल. आकाश तत्वावर आपलं नियंत्रण नाही होऊ शकत. आपण पाहिलं चांद्रयान मोहीम, करोडो रुपये खर्च झाला, हजारो शास्त्रज्ञ त्यावर काम करत होते, कित्येक वर्षांपासून त्याचा अभ्यास चालू होता. आपलं यान वर गेलं, सगळं व्यवस्थित झालं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यावरचं नियंत्रण सुटलं, सगळी मेहनत पाण्यात गेली. ते जे श्रीनिवासन नावाचे जे मुख्य वैज्ञानिक होते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या माननीय पंतप्रधानांनी त्यांना छातीला घेऊन त्यांच्या पाठीवर थोपटलं. आकाश तत्वावर आपल्याला नियंत्रण होता येत नाही, सहजासहजी होत नाही. अहो लांबचं कशाला, आपण आपल्या कानाचा विचार केला पाहिजे. कान हे आकाश तत्वाशी संबंधित आहेत. पहाटेची वेळ आहे म्हणून तुम्ही ध्यानाला बसता, काही चिंतनाला बसता,
किंवा जप करतात, अगोदर तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मन एकाग्र होत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. इकडून तिकडून कशी तरी तादात्म्यता लाभली. आपण चिंतनाला बसलो आहोत, जपाला बसलो आहोत, ध्यानाला बसलो आहोत, तेवढ्यात कुठेतरी खटकन आवाज येतो, काहीतरी पडतं खाली, दार उघडल्याचा आवाज येतो आणि आपण लगेच चिडतो. ते शब्द जे आहेत, तो आवाज आहे, तो या कानातून आत जातो. आपलं जपाला बसलो आहोत, ध्यानाला बसलो आहोत, आपली वृत्ती कशी सात्विक असली पाहिजे, पण हे सगळं विसरतं आणि लगेच आपण चिडून म्हणतो, काहीतरी बोलतो. शांत बसता येत नाही का? काय आवाज चालवलाय? आकाश तत्व, छोटी कानाची पोकळी आपल्याला त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही, तर या चराचराच्या ब्रह्मांडामध्ये अनेक गॅलेक्सीज असलेल्या आकाश तत्वावर कसं नियंत्रण मिळवता येईल? त्यामध्ये मुख्य आकाश, चौभूतामध्ये विशेष, याच्या प्रकाशे प्रकाश, सकळ काही श्रीराम, एक विष्णू महद्भूत, ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे श्रीराम. विस्तारे बोलिली भूते, त्या भूतामध्ये व्यापकते, विवरो न पाहता येते, प्रत्ययासी श्रीराम. यामध्ये समर्थांनी या महद्भूताला विष्णू असं नाव दिलंय. समर्थ म्हणतायत, एक विष्णू महद्भूत, ऐसा भूतांचा संकेत. जे अभ्यासार्थी आहेत, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतायत, त्यांना एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की हे जे महद्भूत आहे, याची 15 कार्य लिहा. कारण समर्थांनी लिहिलंय ना, एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे, विस्तारे बोलिली भूते, त्या भूतामध्ये व्यापकते, विवरून पाहता येते, प्रत्ययासी. त्याची प्रचिती आम्हाला घेता येते. पण ते जे महद्भूत आहे, कारण समासाचं नाव समर्थांनी महद्भूत निरूपण असं दिलेलं आहे. दशक 16 समास 7. हे वर्णन हे करत असताना हे वर्णन ऐकत असताना आपल्याला जे प्रश्न जो विचारलेला आहे, तो प्रश्न असा आहे की या अंतरात्म्याची 15 कार्य सांगा. आता या समासामध्ये त्याचं सगळं वर्णन आहे आणि पुढच्या सगळ्या ओव्यांमध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. काय कार्य आहे ती? अंतरात्मा देहात राहून सर्व इंद्रियांना चेतना देतो. हे जे महद्भूत आहे, हे देहामध्ये राहतं. ते जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत त्याला ती चेतना मिळते. ते चालतं, फिरतं, चलन वलन, प्रसारण, निरोधन, आकोचन, प्रसारण सगळं करतं. ती सगळ्या इंद्रियांना चेतना देतं. मी जे बोलतो आहे ती त्याच्या अधिष्ठानावर बोलतो आहे. आपण जे ऐकत आहात, पाहत आहात, ते सगळं त्याच्या अधिष्ठानावर आहे. देहाशी संबंध आल्यामुळे तो अनेक प्रकारचे सुख दुःख भोगतो. आता तो काही स्वतंत्र आहे का? जो सृष्टीमध्ये स्वतंत्र आहे, पण इथं तो या देहामध्ये अडकून पडलेला आहे. त्यामुळे देहाला जे जे देहाच्या आयोगाने, देहाच्या संयोगाने जे जे घडेल ते त्याला भोगावं लागतं. आनंद वाटतो तेव्हा त्याला हर्ष होतो. जेव्हा काही लागतं, खुपतं, कुणी टोचून बोलतं, अपमान होतो, तेव्हा त्याला दुःख होतं. शब्द ऐकून अर्थ समजून तो त्याचं उत्तर देतो. कुणी काही सांगतं, असं बोला, तसं बोला, इकडे सरका, तिकडे सरका, हे सगळं कशाच्या अधिष्ठानावर होतं? त्याच्या अधिष्ठानावर होतं. मग माणूस तसं वागतो, तसं बोलतो, तसं उत्तर देतो. त्वचेच्या माध्यमातून तो थंड आहे का, पदार्थ एखादा उष्ण आहे का, आग होणार आहे का, शीतल आहे का, गरम आहे का, कठीण आहे का, मऊ आहे का, हे सगळं स्पर्श ज्ञान हे त्या त्वचेच्या माध्यमातून तो देतो.
चक्षुद्वारे अंतरात्मा वस्तूंना पाहतो. चक्षुद्वारे, डोळ्याद्वारे नाही म्हणलं, कारण डोळा हा इंद्रिय आहे. ज्याला आपण नयन म्हणतो, नेत्र म्हणतो, ते एक इंद्रिय आहे. पण इंद्रियाची शक्ती आहे ती चक्षु आहे. जिभेनं तो अनेक स्वाद चाखतो, बोलण्याचे कार्य करतो. नाकाद्वारे अनेक सुगंध किंवा दुर्गंध याची त्याला जाणीव होते. हाताद्वारे अंतरात्मा देण्या घेण्याचा व्यवहार करतो. मग प्रापंचिक असेल, पारमार्थिक असेल, सगळ्या गतिविधी, सगळ्या ऍक्टिव्हिटीज तो त्या हाताच्या द्वारे करतो. पायांच्या माध्यमातून येणं, जाणं, चालणं, फिरणं या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तो करतो. जननेंद्रियांच्या द्वारे अंतरात्मा कामसुख भोगतो. त्याच्यामुळेच 14 विद्या, 64 कला, तसेच वेद, शास्त्र, पुराण, दासबोधासारखा ग्रंथ यांचा अभ्यास आपल्याला करता येतो आणि त्यातलं ज्ञान मिळवता येतं. जगातील सगळे व्यावहारिक आणि पारमार्थिक विचार यांचं ज्ञान त्याच्यामुळे होतंय. अनेक प्रकारची मते, भेद, वाद, संवाद याचं ज्ञान किंवा त्यावर आपलं मत मांडणं, ते ज्ञान ग्रहण करणं हा सगळा अंतरात्मा करत असतो. लिहिणे, वाचणे, नृत्य करणे, कीर्तन करणे, टाळी देणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या या अंतरात्म्याच्या अधिष्ठानावर होतात. आणि 15वं जे कर्तव्य आहे तर ते आहे तो अनेक प्रकारचे देह धरतो, सोडतो आणि तो अनेक सुख दुःख त्या देहाच्या योगाने भोगतो. अशी 15 कर्तव्य आहेत की जी आपल्याला समर्थांच्या वाङ्मयाच्या अभ्यासकांना एका प्रश्नामध्ये विचारलेली आहेत. त्याचा आपल्याला अभ्यास झाला पाहिजे. ते सगळं समासामध्ये आलेलं आहे, पण मी ते साकल्याने तुमच्या समोर ठेवलं विचार बिंदूच्या निमित्ताने. आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसे नाना आढळेना, गुप्त रूपे विचार नाना, पाहोन सोडी श्रीराम, पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरी विळासले, विवेकी जनासी भासले, जगदांतरी श्रीराम. जे ज्ञानी आहेत, जे विवेकी आहेत, त्यांना ते आत्मतत्व जसं त्यांच्या आत आहे हिची जाणीव आहे, तसंच ते समाजामध्ये सुद्धा आहे याची त्यांना जाणीव असते. समर्थांचा इथं लोकसंग्रहात जागा झालेला आहे. त्याला जोपर्यंत समाजामध्ये ते आत्मतत्व आहे की जे माझ्यामध्ये सुद्धा विलसत आहे, जे माझ्या सुद्धा अंतःकरणामध्ये अधिष्ठान आहे, मी त्याच्यावरच चालतंय माझं सगळं, हेच तत्व समाजातल्या अनेक लोकांमध्ये आहे याची जाणीव होणं, समर्थ म्हणतात की ते विवेकाच्या बळावर होतं. आणि जी मनुष्याला विषयांमध्ये जी रमवणारी आहे ती अशुद्ध जाणीव आहे. परंतु जे ज्ञानी लोक आहेत, जे विवेकी लोक आहेत, त्यांच्यामध्ये शुद्ध जाणीव विकास करते, शुद्ध जाणीव प्रस्फुटित होते. त्यामुळे त्यांची वाटचाल ही परमात्म तत्वाकडे चालते. परमार्थाच्या वाटचालीकडे जाण्यासाठी शुद्ध जाणीव पाहिजे. जाणीव तर आहेच आहे सगळ्यांमध्ये, ती कुठं कमी जास्त पातळी नाही तर सगळे एकाच पातळीवर आले असते. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो, नाना सुख दुःखे भोगितो, देहात्मयोगे श्रीराम. देह आणि आत्म्याच्या योगाने हा अंतरात्मा इंद्रिय ग्राम चेष्टवितो, सगळ्या इंद्रियांना तो चेतवतो, चैतन्य देतो, त्यांच्याकडनं हवं तसं करून घेतो. जेव्हा ह्याच्या लक्षात येतं की अरे आता जे मला भोग मिळायला पाहिजे ते या देहाकडनं मिळत नाही, देह जीर्ण झालेला असेल, देह व्याधीग्रस्त असेल, मग तो तिथून निघून जातो आणि मग आपण म्हणतो तो मृत्यू पावला. त्या अंतरात्म्याला या देहाच्या माध्यमाने त्याच्या ज्या काही वासना बीजांमधले जे काही संकल्पना असतात, कामना असतात, त्या सगळ्या त्याला पुरवून घ्यायच्या आहेत, करून घ्यायच्या आहेत आपल्या माध्यमातून. मग पुढे समर्थांनी जे मी तुम्हाला 15 कार्य सांगितले ती सगळी त्यांनी पुढच्या सगळ्या ओव्यांमध्ये सांगितलेली आहेत. 14 विद्या, 64 कळा, धूर्तपणाच्या नाना कळा, वेदशास्त्र पुराण जिव्हाळा, तेणे विण कैचा. 64 कला आपल्याला याच्याच अधिष्ठानावर शिकता येतात. अनेक कला आहेत त्या. म्हणजे विडा बनवणं ही एक कला आहे. आपल्याला माहिती आहे की
कला म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये, परंतु अनेक गोष्टींचा अभ्यास, 14 विद्या, 64 कला, या सगळ्याचं वर्णन समर्थांनी या समासामध्ये दिलेलं आहे. त्या सगळ्या 64च्या 64 कला मी त्या वाचून दाखवणंही अवघड आहे तसं, कारण एवढा त्यामध्ये वेळही भरपूर जाईल. परंतु समर्थांनी जे वर्णन केलेलं आहे त्यासाठी आपल्याला या समासावर जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला इतर काही ग्रंथांचाही अभ्यास करावा लागेल. कल्याण मासिक आहे, कल्याण विशेषांक आहे, त्यामध्ये ह्या 64 कला त्याचा अंतर्भाव झालेला आहे. तो आपल्याला त्याचा संदर्भ हे उत्तर सोडवताना घ्यावा लागेल. त्यामध्ये आपण वेळ नको घालूया. यहलोकीचा आचार, परलोकी सारासार विचार, उभयलोकीचा निर्धार, आत्माच करी श्रीराम. समर्थ म्हणतायत की हे जे आत्मतत्व आहे तेच या सगळ्या गोष्टी करत असतं. यहलोकीचा आचार, इथं कसं वागायचंय, कसं राहायचंय, याचा विचार या अंतरात्म्याच्या ह्याच्यावर होतो. परलोकी सारासार विचार, परलोकाचा जो विचार आहे, परमार्थाचा जो सारासार विचार आहे, नित्यानित्य विचार आहे, आत्मानात्म विचार आहे, तो सगळा विचार या ठिकाणी या महद्भूत जे आहे अंतरात्मा त्याच्या अधिष्ठानावरच होतो. तो आत्माच करत असतो. नाना मते नाना भेद, नाना संवाद वेवाद, नाना निश्चय भेदाभेद, आत्माच करी श्रीराम. ही 15 कार्य आहेत. त्याची मी सुरुवातीलाच आपल्याला ती 15 ओळीनं वाचून दाखवली. लिहिणे, वाचणे, पाठांतर करणे, पुसणे, सांगणे, अर्थ करणे, गाणे, वाजवणे, नाचणे, आत्म्याच करिता श्रीराम. एकलाच विस्तारला, एकलाची विस्तारला कैसा, पाहे बहुविध तमाशा, दंपत्य वीण कैसा, विस्तारला श्रीराम. ओवी क्रमांक 33 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. श्रोत्याचा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता की हा एकटाच आहे, हा एकटा एकलाच विस्तारला कसा, पाहे बहुविध तमाशा, आणि हे सगळं उभा करतो आहे आणि तो पाहतो आहे, तो तयार म्हणजे सगळी रचना करतो आणि बाजूला जाऊन बसतो आणि तो तमाशा म्हणून सगळं नाटक म्हणून पाहतो. असं कसं घडतं? त्यांनी तर काही प्रपंच केला नाही, त्यांनी तर काही लग्न केलं नाही. दाम्पत्य वीण कैसा, प्रश्न कसा आहे, दाम्पत्य वीण कैसा विस्तारला, त्यांनी प्रपंच नाही केला, मग विस्तार कसा झाला सृष्टीचा? हा आपल्यासारख्या शिष्यांना, समर्थ भक्तांना वाटणारा प्रश्न आहे. त्याचं उत्तर पुढे ओघाने आलेलंच आहे. पुढे समर्थ म्हणतात, स्त्रियास पाहिजे पुरुष, पुरुषाशी पाहिजे स्त्रीवेश, ऐसा आवडीचा संतोष, परस्परे श्रीराम. सुळाचे मूळ ते लिंग, लिंगामध्ये हे प्रसंग, येणे प्रकारे जग, प्रत्यक्ष चाले श्रीराम. खरं जर आपण पाहिलं, जसं या अंतरात्मा एक बीज आहे, त्यातून सगळी सृष्टीची रचना झाली. पपईचं बीज आहे, ती पपई त्या झाडाला फुलं लागणार आहेत, पुरुष बीज असलेले का स्त्री बीज असलेले फुलं लागणार आहेत, हे नाही कोणी सांगू. अहो एवढंच नव्हे, जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा त्याचा सेक्स डिटर्मिनेशन होऊ शकतं का? मुलगा आहे का मुलगी आहे? नाही होणार. हळूहळू विकास होतो. समर्थ या ठिकाणी म्हणतात, स्थूळाचे मूळ ते लिंग, लिंग हे सूक्ष्म वासना आहे, वासना बीज आहे. लिंग देह किंवा सूक्ष्म देह ज्याला म्हणतात, स्थूळाचे मूळ ते लिंग, ते जे वासना बीज आहे, ती जी जाणीव आहे वायू स्वरूप, ती बीज आहे कशाचं? स्थूळाचं. ते सूक्ष्म आहे. त्यातून जे पुढे आकारणार आहे, स्थूळ भूमिकेत येणार आहे, त्यामध्ये स्त्रीलिंग आहे का पुरुष लिंग आहे हे नंतर डेव्हलप होईल. सुरुवातीच्या काळामध्ये काहीच नसतं. म्हणून जेव्हा आपण सोनोग्राफी पाहतो
आपल्यापैकी बरेच जणांना त्याचा अनुभव असेल. सुनेला मुलीला घेऊन आपण हॉस्पिटलमध्ये जातो. डॉक्टर लोक सांगतात सोनोग्राफी करायला या, दर 2 महिन्याला 3 महिन्याला काही वेळा महिन्यालाही बोलवतात. त्यांचं मीटर तर चाललं पाहिजे. सोनोग्राफी आयडल पडून मशीन कसं चालेल. आता सोनोग्राफी करणं म्हणजे त्या बाळंतपणासाठी एक अत्यंतिक आवश्यक प्रक्रिया झाली आहे. यापूर्वी बाळंतपण नव्हती झाली का? पण आता दर महिन्याला सोनोग्राफी करायला डॉक्टर लोक सांगतात. का? तर ते सांगतात बाळाची आपल्याला अवस्था समजली पाहिजे. खरं तर ती सोनोग्राफी मशीन आयडल पडू नये, त्यातून ते मीटर चाललं पाहिजे, पैसे उकळता आले पाहिजेत. हा सरळ सरळ हिशोब आहे त्याच्या पाठीमागचा. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा आपल्या मुलीला सुनेला घेऊन डॉक्टरांकडे जातो, सोनोग्राफी करायला ते बसतात डॉक्टर, जेव्हा ते अर्भक डेव्हलप झालेलं असतं, ते सोनोग्राफीचं जे नोड असतो पुढचा, तो त्या कमरेच्या खाली ते आणत नाहीत. पण जेव्हा अजून कुठलाच आकार झालेला नाही इंद्रियांचा, तेव्हा ते सगळीकडे फिरवतात, आपल्याला दाखवतात. पाय कसे आहेत, हात कसा आहे, पोट कसं आहे, सगळं दाखवतात. पण जसं जसं लिंग डेव्हलप होईल, स्थूलता वाढत जाईल, तेव्हा ते त्याचा जो नोड असतो सोनोग्राफीचा, तो आणत नाहीत. आणि कारण आता ती म्हणजे हेच झालेलं आहे की आता कुठल्याही प्रकारचं लिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे, PCNDT कायद्याप्रमाणे. आणि ह्या यंत्रामुळेच तर आज जी काही वाताहत झालेली आहे, जी काही आज परिस्थिती उद्भवली आहे, कुणामुळे उद्भवली ही? आज 25-30 वर्षाखाली हा विषय नव्हता. जेव्हा हे मशीन आलं, त्यातून विकृतपणा निर्माण झाला. मग मूल आहे का मुलगी आहे, मूल आहे का मुलगी आहे, मग आमच्या वंशाला दिवा पाहिजे म्हणजे मुलगा पाहिजे, मुलगी नको. आता मुलाला कुठून देता? सून कुठून आणायची, बहीण कुठून आणायची? अहो, या उत्पत्ती सृष्टीच्या उत्पत्ती सृजनासाठी आई तरी लागेल का नाही? आपली विकृत मानसिकता आहे त्या पाठीमागे. असो, समर्थ पुढे म्हणतात, पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी, ऐसी होते उठा ठेवी, परिया सूक्ष्माची गोवी, समजली पाहिजे श्रीराम. आता या ठिकाणी समर्थ असं म्हणतात की पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी, ऐसी होते उठा ठेवी. लोक ही उठाठेव करतात. ही उठाठेवी युरोपमध्ये, अमेरिकेत नाहीये, म्हणून तिकडे हा कायद्याची गरज नाहीये. जे असेल ते असेल. म्हणजे आमच्याकडची जी उदात्त भावना आहे, आमच्याकडची जी संस्कृती आहे, असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, ही आम्ही फक्त पोपटपंचीसाठी वापरली, आमच्या आचरणात नाही आली. पण तिकडे ती संस्कृती नसताना, युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकेमध्ये, पाश्चात्य देशांमध्ये ती संस्कृती तशी नसताना सुद्धा तिथं भेदभाव नाहीये, उठाठेवी नाहीये. समर्थ म्हणतायत पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी, वेगवेगळं केलंय आम्ही. ऐसी होते उठा ठेवी, परिया सूक्ष्माची गोवी, समजली पाहिजे. पण याचा आपण अभ्यास केला पाहिजे की शेवटी तो जीव आहे, तो जीवात्मा आहे. आणि हे सगळं सृष्टीचं चक्र चालण्यासाठी त्या दोघांचीही गरज आहे. आणि आपण त्याच्यामध्ये फेरबदल करू नये, आपण त्यामध्ये काहीतरी ते खोडा घालायचा प्रयत्न करू नये. सृष्टीचं चक्र आहे, वेळच्या वेळेवर सगळ्या गोष्टी होत राहतात. तुम्ही पहा ना, पाऊस वेळेवर येतो, सकाळ वेळेवर होते, सूर्यास्त वेळेवर होतो, ऊन वेळेवर पडतं, थंडी वेळेवर पडते. त्या सगळ्या गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होत असतात. आपण उठाठेवी करतो, आपण त्यात गडबड करतो. समर्थ म्हणतात हे चुकीचे आहे. स्थूळा करिता वाटे भेद, सूक्ष्मी अवघेची अभेद, ऐसे बोलणे निरुद्ध, प्रत्यय आले श्रीराम. स्त्रीस पुरुष, स्त्रीसी पुरुष, पुरुषास वधू, ऐसा आहे हा संबंधू, या कारणे सूक्ष्म संवादू, सूक्ष्मीच आहे श्रीराम. बायकोने बायकोस भोगिले, ऐसे नाही की घडले, बायकोस अंतरी लागले, ध्यान पुरुषाचे श्रीराम. हा जो भाग आहे
लिंगदेहाचा हा सृष्टीचा एक क्रम म्हणून आहे. आणि त्यामध्ये जी ओढ आहे ही सुद्धा नैसर्गिक आहे. सजातीयांमध्ये चुंबकत्व आहे का? आपण प्रयोग केलाय ना भौतिकशास्त्रामध्ये. जे विजातीय आहेत त्यांच्यामध्ये चुंबकत्व आहे. किती सूक्ष्म विचार समर्थ रामदासांनी 350 वर्षापूर्वी केलेले. अहो, समर्थांना मनाच्या श्लोकांवरून मला असं वाटतं की त्यांना मानसशास्त्राचं ज्ञान आहे. पण जेव्हा असे काही समास येतात, आपनिरूपण आहे, पिंडोत्पत्ती निरूपण आहे, तेव्हा मला असं वाटतं की समर्थांना मानवी जीवशास्त्राचा किती सखोल अभ्यास आहे. जेव्हा समर्थ स्वयंपाकाचं वर्णन करतात मानसपूजा प्रकरणामध्ये, मला तेव्हा असं वाटतं की अरे, समर्थांनी पाककलेवरचा एखादा स्वतंत्र ग्रंथ निर्माण केला असता. पण समर्थ अद्वैतवादी आहेत. समर्थांना सगळ्यांना परमार्थाकडे न्यायचंय, यातच गुंतवून नाही ठेवायचं. म्हणून त्यांनी तोंडी लावायला ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात. आपण तोंडी लावायला ठेचा घेतो, लोणचं घेतो, मिरची घेतो, पण ती खाऊन चालेल का हो पोळीसोबत? त्याचं ताट भरून लोणच्याचं घेतलं चालेल का ते? हे सगळे विषय जे आलेले आहे ते समर्थांनी तोंडी लावायला दिलेले. चल हे खात 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 हे खा आणि चल पुढे, थोडी गोडी वाढेल तुझी, पण त्यात अडकू नकोस, त्यात लिप्त होऊ नकोस, त्याची आसक्ती ठेवू नकोस. हा निसर्गाचा नियम आहे. स्त्रीसी पुरुष, पुरुषास वधू, ऐसा आहे हा संबंधू. या कारणे सूक्ष्म संवादू, सूक्ष्मीच आहे श्रीराम. पुरुष इच्छेमध्ये प्रकृती, प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, पुरुष प्रकृती बोलती, येणे न्याये श्रीराम. पुरुष प्रकृती का म्हणतात? शिवशक्ती का म्हणतात? अर्धनारी नटेश्वर का म्हणतात? त्याचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. पुरुषाची मानसिकता ही त्या प्रकृतीकडे, परब्रह्माची मानसिकता त्याच्या अंतःकरणातली उर्मी ही मायेकडे. तिथे ते प्रपंच असा आपल्यासारखा प्रपंच नाहीये. पण पुरुष प्रकृती का म्हणलंय? प्रकृती ही मायेच्या अधिष्ठानावर आहे. पुरुष लिप्त होतो का हो दैनंदिन कामामध्ये? आपल्या घरातली उदाहरणं पाहायची. म्हणजे स्त्रियांनी ही कामं करावीत आणि पुरुषांनी ही कामं करावीत असा माझा म्हणण्याचा उद्देश नाही. पण एक नॅचरल, नैसर्गिक स्वभाव, दत्त ठेव कशी आहे त्याकडे जर आपण विचार केला तर पुरुष हा काय करील? बाहेर जाईल, उठाठेवी करील, व्यवसाय करील, नोकरी करील, पैसे घरात आणून देईल. मग काही भाजी घ्यायची आहे, स्वयंपाक करायचा आहे, भांडी धुवायची, कपडे धुवायचे, घराची टापटीप आहे, स्वच्छता आहे. पुरुष पूजेला बसला मग त्याचा हार करून देणं आहे. तांब्या, तामण, पात्र, पळी हे सगळं कुणी आणून द्यायचं? जेवायला पुरुष बसेल, दोघं जण एकत्र बसतील, पण स्वयंपाक कोण करील? ही नैसर्गिक ठेव आहे. काही काही गोष्टी आहेत ना, आता सगळीकडे समानता नाही होत. अहो, परमेश्वराने या सृष्टीमध्ये समान असं काहीच ठेवलेलं नाहीये. 5 बोटाची हात आहेत, हाताची 5 बोटं आहेत, समान आहेत का? आज 137 कोटींचा हा देश आहे. 2 व्यक्ती अशा दाखवा दिसतील सारख्या, पण त्यांच्या रेटिनाची ठेवण, त्यांच्या बोटांच्या ठशांची ठेवण ही एक नाही येऊ शकत. उगीच समानता समानता म्हणण्यात अर्थ नाहीये. त्याचा अविचार करून किंवा त्याचा अतिरेक करून अत्याचार होणं याला माझं पाठबळ नाहीये. पण समानतेचा घोषा मिरवत राहणं, उद्या जर पुरुषांनी समानता समानता म्हणून आम्ही सुद्धा प्रेग्नंट राहणार म्हणलं तर चालेल का? ज्याला ज्याला ती नैसर्गिक ठेव दिलेली आहे, अहो तो मातृत्वतेचा सुख आणि तो सोहळा कितीही करून का? अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या ज्या त्या ठिकाणी शोभून दिसतात. विविधता आहे, विषमता नाहीये. विविधतेमध्ये एकता आहे. अंग अंगी भाव, माऊलींनी सांगितलंय त्याप्रमाणे.
पिंडावरून ब्रह्मांड पहावे, प्रचितीने प्रचितीस घ्यावे, उमजेना तरी उमजावे, विवर विवरो श्रीराम. हे सगळी उदाहरणं मी जी आपल्याला सांगितली, ही सगळी आपल्या प्रपंचामध्ये जी उदाहरणं आहेत, तीच उदाहरणं या ब्रह्मांडामध्ये आहेत. पिंडी ते ब्रह्मांडी सारखंच आहे. इथं पंचमहाभूत आहेत, तिथेही पंचमहाभूत आहेत. इथं त्रिगुण आहेत, तिथेही त्रिगुण आहेत. इथं विकार आहे, तिथेही विकार आहेत. इथं आमचं नातीगोती आहेत, मुलं होत आहेत, सुना येत आहेत, त्यांना नातू त्यांना मुलं होत आहेत, आम्हाला नातू होत आहेत, पंतू होत आहेत. हा जो विस्तार आहे, हा सृष्टीचाही विस्तार आहेच की. समर्थ म्हणतायत पिंडावरून ब्रह्मांड पाहावे. ते आपल्याला समजत नाही ना. आपण तिथं जाऊ शकतो का? आपण फार फार तर समष्टीत जाऊ शकतो, फार फार तर सृष्टीत जाऊ शकतो. आपण परमेष्टीत नाही जाऊ शकत. त्याला साधना लागते. जाऊ शकत नाही म्हणजे संत साधू महानुभाव गेलेले आहेत ना. आणि हे गेलेली मंडळी आहेत म्हणून तर त्यांनी सगळं लिहून ठेवलंय. त्यांनी या सगळ्याचा अनुभव घेतलेला आहे. परब्रह्मांड त्यांनी परब्रह्माची आकळलेलं आहे. त्यांना त्याची प्रचिती घेतली, त्याच्याशी तदाकारता केलेली आहे. पुन्हा ते पृथ्वीवर येतात, देहबोधावर येतात, देह प्रारब्धावरही टाकतात आणि आपलं जीवन कर्तव्य जे आहे, जीवनमुक्त म्हणून आपलं पुढचं जीवन विहित कर्म करत जगतात. आणि ते समाजाच्या उद्धारासाठी करतात, राष्ट्राच्या उद्धारासाठी करतात. एकांत मांडला पाहिजे. त्यासाठी एकांताचा अभ्यास केला पाहिजे. आपण पाहिलं 3 दिवस मोदीजी एकांतामध्ये जाऊन बसले होते. तरच आज ज्या काही गोष्टी आपण पाहतो आहोत, शेकडो वर्षांचे निर्णय थपले, चिखलात रुतून पडलेले, ते सगळे मोकळे झालेत. रस्ता वाटा मोकळ्या होत आहेत. द्वैत इच्छा होते मुळी तरी ते आली, भूमंडळी आणि मुळी रुजू पहावे श्रीराम. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले श्रीराम. ही 43वी ओवी आहे. 42 आणि 43 ओवीमध्ये 33व्या ओवीमध्ये जो प्रश्न आला की तो एकटा आहे, त्याने कसं काय निर्माण केलं हे, मग समर्थांनी ही सगळी संकल्पना आपल्याला सांगितली. बीज सांगितलं की बीजाला पाहून वाटतं का की ह्याच्यापासून कोणतं झाड येणार आहे. काही झाडं आहेत ना अशी, पपई आहे, ती दोन्ही, नारळ आहे. पुरुष आणि स्त्री ही दोन्ही झाडं एकत्र पाहिजेत, जवळजवळ पाहिजेत, तर ती वायूच्या माध्यमातून किंवा कीटकांच्या माध्यमातून त्या पुकेसर आणि स्त्री केसरांचं फलन होतं आणि त्यातून मग फळ निर्मिती होते. हा समाज जो आहे तर तो समर्थ म्हणतात उमजेना तरी उमजावे, विवर विवरो. विवरता विशेषा विशेष कळो लागे. आम्हाला विवर न करता आलं पाहिजे. विहंगम मार्गाने आम्हाला त्याचं ज्ञान आकळता आलं पाहिजे. ग्रंथाचा अभ्यास हा एकांतात बसून केला पाहिजे. काही शब्द अडत असतील, शब्दकोश घ्या. आपले जे समीक्षक आहेत, या अभ्यासातले जे तज्ञ मंडळी आहेत, त्यांच्यासोबत बसा. आपले जे सद्गुरू आहेत त्यांच्याजवळ बसा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सद्गुरूंच्या जवळ बसता आलं पाहिजे, सद्गुरूंची सेवा करता आली पाहिजे. आणि मग आपल्या मनातले प्रश्न जर विचारले, विचारायची गरजच नाही. समर्थ म्हणतात ये, तुझा भिडस्त स्वभाव आहे, तू मला नाही विचारणार स्वतःहून, पण मी तुला सांगतो. आणि मग आपल्याला ते सगळं ज्ञान समर्थ देतात. असा महद्भूत निरूपण समास आपण पाहिला. पुढचा जो समास आहे तो आहे आत्माराम निरूपण. आता ह्या खरं तर पुढचे हे जे 3 समास आहेत, या 3 समासांमध्ये अंतरात्म्याची उपासना समर्थांनी सांगितली. आपण एकदा पाहिलं की हे महद्भूत कुठलं आहे. पंचमहाभूतांपैकी हे सगळ्यात महत्वाचं एक महद्भूत आहे आणि त्याच्या अधिष्ठानावर देहात्म योगाने हे सगळं प्रोसेस चालू असते. जशी आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या जीवनामध्ये जसं आपला संसार चालतो, जसं आपलं प्रपंच चालतो, आपल्याला मुलं होतात, सुना येतात, मुली आहेत, जावई येतात, आपण घरं बांधतो. आणि ज्या दिवशी आपल्याला असं लक्षात येतं की आता फार झालं, तेव्हा
ज्ञानी पुरुष देह सोडून निघून जातात, सांगून देह ठेवतात. हे जमतं का नाही? आपण पाहिलेली खूप उदाहरणं आहेत, आत्ताच्या काळातली उदाहरणं, सांगून देह ठेवतात. किती तयारी आहे त्यांची. साधकाला हे सगळं जमतं आणि हे आपल्याला सुद्धा जमलं पाहिजे. त्यासाठी आपली साधना अविरतपणे चालू ठेवली पाहिजे. पुढचा जो समास आहे दशक 16 समास 8 आत्माराम निरूपण. बघा, हे महद्भूत हा आत्माराम निरूपण. आणि पुढचा जो समास आहे तो आहे नाना उपासना लक्षण आणि गुणभूत निरूपण. असा 16व्या दशकातले हे समास आहेत. या प्रत्येक समासामध्ये राम हा शब्द आलेला आहे, प्रत्येक समासात आहे. आणि हा शब्द आपल्याला उद्याची जी काही एक मोठी कृती, हा देश सगळा पाहण्यासाठी उत्सुक आहे. हा योगायोग आहे, घडवून आणलेला योगायोग आहे समर्थांनी, मी असं म्हणेन. या समासामध्ये समर्थांनी मन या रूपाने या आत्मारामाचं वर्णन केलेलं आहे. आणि समर्थांनी या समासामध्ये जे नावाचा वैखरी वाणीचं थोडं सुतवाच केलेलं आहे. कारण वैखरी वाणीतूनच आपण सगळ्या साधना करू शकतो किंवा नामसाधना करू शकतो. समर्थ म्हणतात, हा जो सर्वव्यापी अंतरात्मा आहे तो जगातल्या सगळ्या घडामोडींचा चालक आहे आणि त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ही त्याची ओळख पटण्यासाठी आपली जाणीव जी आहे ती व्यापक व्हायला पाहिजे. समर्थांनी या समासामध्ये गणेशाचं वर्णन केलंय, या समासामध्ये शारदेचं वर्णन केलंय. वैखरी वाणी म्हणजे शारदा, तिचं अधिष्ठान आहे. एका अर्थाने असं आहे की उपनिषदांमध्ये आपण पाहिलं की मंगल आद्य, मंगल मध्य, मंगल अंतरी. मंगलाचरण हे केव्हाही करता येतं आणि मंगलाचरण जिथं जिथं होत आहे तिथून एक वेगळा आयाम ग्रंथाला मिळतो. आपण पाहिले, त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. मी पण विरहित साधना करण्यासाठी समर्थांनी मंगलाचरण घेतलं 7व्या दशकामध्ये. तिथून एक वेगळा आयाम चालू झाला. 11व्या दशकामध्ये समाजशरण वृत्तीनं कार्यरत असणारा एक ज्ञानी महंत लोकसंग्राहक, तिथे एक मंगलाचरण झालं. या ठिकाणी या समासामध्ये सुद्धा मंगलाचरण आलेलं आहे. आणि समर्थ म्हणतात की आत्मज्ञानी पुरुषांनी विवेकाने या अंतरात्म्याचा शोध घेतला पाहिजे. आपण या समासातल्या ओव्या पाहू. काही ठराविक ओव्या मी घेणार आहे. सगळा समास खूप मोठा होईल आणि काल असंच झालं की केवळ वायुस्तवनाला आपल्याला कालचा पूर्ण सत्र जे आहे ते वायुस्तवनावर गेलं. तर त्यासाठी किमान 2 तरी समास एका सत्रामध्ये व्हावेत असं मला वाटतंय. आपण हा समास बघूया. आत्माराम निरूपण. नमो वैखरी वागेश, नमो गणपती मंगळमूर्ती, जयाचे निमती स्फूर्ती, लोक भजती स्तवन करती, आत्मयाचे श्रीराम. आता गणपतीला समर्थांनी या ठिकाणी पुढे आणलंय. गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीचा जर विकास बरोबर झाला तर ती मनाला सांगेल काय योग्य आणि काय अयोग्य. म्हणून समर्थ म्हणतात, जयाचेनी मती स्फूर्ती. मतीला स्फुरण मिळतं, बुद्धीला स्फुरण मिळतं. कारण स्फुरण झाल्याशिवाय काहीच होत नाही. परब्रह्मामध्ये एकोहम बहुश्याम ही उत्कंठा, ही उर्मी जी आली, हे एक प्रकारचं स्फुरण आहे आणि त्यातून सगळ्या सृष्टीचा क्रमविकास होत गेला. म्हणून स्फुरण व्हायला पाहिजे, त्यासाठी गणपतीचं स्तवन आहे. नमो वैखरी वागेश्वरी, अभ्यंतरी प्रकाशकरी, नाना भरोवरी विवरी, नाना विद्या श्रीराम. आता वैखरी वागेश्वरी ही शारदेचं स्तवन आहे. कल्लव चंडी विनायको. समर्थ आपल्याला पहिला दशक 2ऱ्या समासामध्ये गणेश स्तवनामध्ये सांगतात, कलियुगामध्ये चंडी आणि विनायक
शारदा आणि गणपती यांचं स्तवन करायला पाहिजे. एक बुद्धीचा विकास आहे आणि त्या बुद्धीला प्रकट करण्यासाठी विद्येचं अधिष्ठान आहे आणि ती आहे शारदा. म्हणून समर्थ म्हणतात, नमो वैखरी वागेश्वरी, अभ्यंतरी प्रकाश करी. अंतरात्म्यामध्ये ती प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश टाकते. नाना भरोवरी विवरी नाना विद्या, अनेक विद्या तिच्या अधिष्ठानावर आपल्याला मिळतात. सकळ जनामध्ये नाम, रामनाम उत्तम उत्तमोत्तम, श्रम जाऊने विश्राम, चंद्रमौळी पावला श्रीराम. अहो, जो देवादिदेव महादेव हलाहल विष घेतलं कंठामध्ये, अंगाचा दाह व्हायला लागला. काय काय केलं, गंगेनं आपल्या शिरावर घेतलं, भस्म सगळ्या अंगाला फासलं, जटा मोकळ्या केल्या, पण कशाने उपयोग होईना. पण राम नामाचं स्मरण केलं आणि सगळा अंगाचा दाह शांत झाला. आमचे जर त्रिविध ताप, आम्हाला जर त्यांना जर शांत करायचं असेल, प्रापंचिक आघातांपासून आमच्या मनाची काहिली होत असेल, कोरोना या लॉकडाऊनच्या प्रक्रियेमध्ये आमचं शरीर, मन, विचार ही जी काही कुचंबणा झालेली आहे, त्यातून आम्हाला जर विलगीकरण करायचं असेल तर आपल्याला राम नामाशिवाय पर्याय नाही. त्याची तयारी आपल्याला आत्तापासून केली पाहिजे. कारण उद्या 11:30 12:30 दरम्यान रामांचं अधिष्ठान उद्या पायाभरणी होणार आहे. मला ते चित्र डोळ्यासमोर येतं चाफळचं. सगळं तयार आहे, ओटा बांधून तयार आहे, पायऱ्या तयार आहेत सगळं, आणि समर्थ निघाले रामाला आणण्यासाठी. हा काळ आहे. इथं अनुष्ठान झालं पाहिजे, इथं जप झालं पाहिजे, इथं तप झालं पाहिजे. आपण या क्षणापासून आपल्या अंतःकरणामध्ये किंवा उद्या दुपारपर्यंत आपण ती साधना केली पाहिजे. आता एकत्र जमायचं नाहीये, पण जिथं शक्य असेल तिथं 2, 4, 6 जण मिळून, अंतर ठेवून, सगळे नियम पाळून आपण ही साधना करायला पाहिजे. जर कुठं बाहेर जाता येत नसेल तर आपल्या देवघरामध्ये देवाच्या समोर बसून आपण जप केला पाहिजे. आणि तो आज दुपारपासून चालू केला पाहिजे, उद्या दुपारपर्यंत. राम हे सगळं मोजणार आहे. समर्थ ह्याचे साक्षीदार आहेत. म्हणून समर्थांनी या समासामध्ये सांगितलंय, सकळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जाऊने विश्राम, चंद्रमौळी पावला. त्या महादेव, देवादिदेव महादेवाला जर आराम मिळाला, त्याला जर त्याचा अंतरात्मा जर सुखावला, त्याचे जर त्रिविध ताप संपले, आमचे का नाही संपणार. नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात्मर परमेश्वर, त्रैलोक्य धरता श्रीराम. आत्मा राम चहूकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्यू घडे, आत्मया वीण श्रीराम. जीवात्मा शिवात्मा परमात्मा, जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा, आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा, देवदानव मानवी श्रीराम. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतीची गती, आत्म्याकरिता होत जाती, ब्रह्मादिक श्रीराम. त्या एका श्रीरामासाठी, कारण तो देवांचा सोडविता देव आहे, त्याच्यासाठी म्हणून सगळ्यांचे अवतार आहेत. देवांचे, दानवांचे, मानवांचे, राक्षसांचे, सगळ्यांचे, ऋषीगण सगळे. सकळ मार्ग चालती बोलती. समर्थ म्हणतात, जन्म मृत्यूचा क्रम जो आहे किंवा जो व्यावहारिक मार्ग आहे, तो सगळा, किंवा अवतार पंगतीची गती, अनेक अवतार निर्माण झालेले आहेत, देवांचे आहेत, ऋषींचे आहेत. हे सगळे अवतार जे आहेत ते हे त्या आत्म्याकरिता होतात. नादरूप, ज्योतिरूप, आणि सगळं वर्णन जे आहे ते आत्म्याची नावं आहेत ही खरं तर. त्यामुळे आपण त्या ओव्यांमध्ये फार त्यावर विवेचन करण्याची गरज नाही, कारण ही सगळी नावं आहेत. नादरूप, आपण म्हणतो का नाही, नाद ब्रह्म. आपण एखादं गाणं ऐकतो, एखादं संगीत ऐकतो आणि आपल्याला एक अतीव सुखाची अनुभूती येते. कशामुळे येते तर त्याचं कारण ते की तो नादरूप आहे, ज्योतिरूप आहे. आपण काय म्हणतो, सोनूपंत मामा दांडेकर, त्यांच्या शरीरातून एक ज्योत निघाली, त्यांच्या उशाला एक जो दिव्य पुरुष उभा राहिलेला होता, त्याच्या
अंतःकरणात जाऊन मिळाली. समर्थांनी नवमीच्या दिवशी, माघवैद्य नवमीच्या दिवशी ती ज्योत श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप त्यांनी केला. सगळं आसमंत भरून निघालं, सगळा गड उजळून निघाला त्या आवाजामध्ये. आणि समर्थांची ज्योत निघाली आणि ती रामाच्या ज्या राम पंचायतनाची जी प्रतिष्ठापना समर्थांनी 4 दिवसाखाली केली होती त्या रामामध्ये ती विलीन झाली. तो ज्योतिरूप. हे सगळं आत्म्याचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. नरोत्तम म्हणलंय, वीरोत्तम म्हणलंय, पुरुषोत्तम म्हणलंय, रघुओत्तम म्हणलंय, सर्वोत्तम म्हणलंय, उत्तमोत्तम, त्रैलोक्यवासी म्हणलंय. आणि समर्थांनी ते सगळं वर्णन केलेलं आहे. परमसुंदर आणि चतुर जाणे सकळ सारा सार आत्म्याविन अंधकार उभय लोकी श्रीराम. आता समर्थ म्हणतात की साधक कसा असला पाहिजे? परमसुंदर आणि चतुर. विवेकाच्या बळावर त्याला हे सगळं जाणता आलं पाहिजे. नक्की ठाव कुठे आहे, कशामध्ये आमचा राम आहे हे त्याला समजलं पाहिजे. कोण राम कार्य करतंय याची त्याला जाणीव झाली पाहिजे. रंग सर्वांगी सिद्ध सावध नाना भेद नाना वेद नाना खेद आणि आनंद तेणेच करिता श्रीराम. त्याच्यामुळेच खेद आहे, त्याच्यामुळे शोक आहे, त्याच्यामुळेच आनंद आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जीवनामध्ये की ज्या गरजेच्या आहेत. सगळं जीवन सुखी असेल का? आपण पाहिले संत जे महानुभाव जे झाले त्या सगळ्यांचं जीवन, बहुतांशी सगळ्यांचं जीवन हे अत्यंत दुःख, हाल, अपेष्टा ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. आपण कल्पना करू शकणार नाही अशा अपेष्टा, असे हाल, अशा खस्ता संतांना सहन कराव्या लागलेल्या आहेत. पृथ्वीमध्ये परोपरी एकासे एक सिंतरी कित्येक भक्त परोपरी परोपकार करीती श्रीराम. एकात्मा अनंत भेद देह परत्वे घेती स्वाद आत्मा ठाईचा भेद भेदही धरी श्रीराम. पुरुषास स्त्री पाहिजे, स्त्रीस पुरुष पाहिजे, नवरीस नवरी पाहिजे हे तो घडे ना श्रीराम. इथे सुद्धा तोच विषय मागच्या ह्याच्यातला आलाय पुरुष प्रकृतीचा की दोघांचं एकत्र झाल्याशिवाय सृष्टीचं सृजन होत नाही. पुरुषाचा जीव स्त्रियांची जीवी ऐसी नाही उठा ठेवी विषय सुखाची गोवी तेथे भेद आहे श्रीराम. विषय सुखाची गोवी ही मोठी गोची आहे. गोवी म्हणजे गोची. प्रजोत्पत्तीसाठी वापरणं, एकत्र येणं आणि सुख म्हणून, विलास म्हणून एकत्र येणं यामध्ये फरक आहे. म्हणून आजही आपण पाहतो प्राणी जे आहेत तर त्यांच्या प्रजनन काळातच एकत्र येतात. अनेक प्राणी आहेत, सगळ्या प्राण्यांमध्ये हीच अवस्था आहे. ठरलेला काळ आहे. त्या ठरलेल्या काळामध्येच गाय असेल, म्हैस असेल, कुत्री असेल, सगळे प्राणी ते ठरलेल्या काळातच एकत्र येतात. आम्हाला बऱ्याच वेळा असं प्रश्न विचारतात लोक, बनतात की असा असा आमचा डॉग आहे, त्याला आम्हाला मीटिंगला पाठवायचं, हे करायचं ते करायचं. आम्ही त्यांना सांगतो असं नाही होत. ते तुमच्या मनात आलं म्हणजे डॉगनी जाऊन मीटिंग करणं किंवा प्रजोत्पादन करणं असं होत नसतं. ठराविक वेळ आहे आणि त्या वेळेला सृष्टी ही निसर्गाचं चक्र चालू राहतं. त्याला विरळा जशी बुद्धी ज्यादा आहे माणसाकडे तशीच विकृतता पण जास्त आहे. अशुद्ध जाणीव जेवढी वाढेल तेवढी विषयांमध्ये विहरणं होईल. शुद्ध जाणीव जेवढी वाढेल तेवढा विषयातून बाहेर येईल आणि तो परमार्थाकडे वाटचाल करू लागेल. ज्या प्राण्यास जो आहार तेथेच होती तत्पर पशुचे आहारी नर अनादरे वर्तती श्रीराम. आहार भेद देह भेद गुप्त प्रगट उदंड भेद तैसाची जाणावा आनंद वेगळाला श्रीराम. समर्थ म्हणतात आहाराच्या नियमाने, शरीराच्या नियमाने भेद आहेत पण आत्मतत्व एक आहे. पण आता पेंड गायीसाठी चांगली आहे म्हणून ती दिवसाला खाऊ घातलीचं गवत, आता पावसाळ्यामध्ये खूप हिरवगार गवत आलेलं आहे, 2-4 पेंडे आणायच्या आणि ताटामध्ये ठेवायच्या, खा आता गवत. चालेल का माणसाला हे? म्हणून समर्थांनी या ठिकाणी म्हणले. बघा समर्थांचं सूक्ष्म निरीक्षण किती हो.
ज्या प्राण्याला जो आहार आहे तोच त्याला दिला पाहिजे. तेथे ती होती तत्पर. पशुचे आहारी नर अनादरे वर्तती. पशुचा आहार माणसाला देऊन चालेल का? अनादर होईल तो. सिंधू भूगर्भीची नीरे, त्या नीरामधील शरीरे, आवरणोदकाची जळचरे, अत्यंत मोठी श्रीराम, सूक्ष्मदृष्टी आणि तामना, शरीराचा अंत लागेना, मग तो अंतरात्मा अनुमाना, कैसा येतो श्रीराम. समर्थ म्हणतायत मायक्रोस्कोप घेऊन सुद्धा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप घेऊन सुद्धा आम्हाला आमच्या शरीराचा अंत समजत नाही, शरीराची रचना समजत नाही. असं असताना अंतरात्मा जो आहे त्याचा अंदाज कसा येईल, त्याचा अनुमान कसा येईल? देहात्मयोग शोधून पाहिला, तेणे काही अनुमानला, स्थूळ सूक्ष्माचा गलबला, गथा गोवी श्रीराम. देहात्मयोगावर आपण जर समर्थांनी हा आत्माराम आणि महद्भूत निरूपण हे जे दोन समाज दिलेले आहेत, हे आपल्या प्रपंचातली अनेक उदाहरणं, आपल्या जीवनातली अनेक उदाहरणं या दोन समासांमध्ये आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की देहात्मयोग शोधून पाहिला. देह आणि आत्मा याच्या संयोगाने ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतायत याचा जर आपण विचार केला, तेणे काही अनुमानला, त्याच्यावरून तुम्हाला थोडा अंदाज या सृष्टीचा बांधता येईल. अन्यथा स्थूळ सूक्ष्माच्या गलबला गथा गोवी, या स्थूळामध्ये आणि सूक्ष्मामध्ये जर आपण अडकून पडलो तर त्या गुंताड्यामध्ये, गथा गोवीमध्ये, त्या गुंत्यामध्येच आपण अडकून पडू. आत्मारामापर्यंत आम्ही जाणार कधी? गथा गोवी उगवाव्या कारणे, केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे, बहुता मुखे बोलिला श्रीराम. समर्थ म्हणतात की अनेक साधूजनांच्या तोंडून, अनेक महानुभावांच्या तोंडून, अनेक ज्ञानी पुरुषांच्या तोंडून हा सगळा विषय अनेक शास्त्रांमध्ये विवेचन केलेलं आहे. अंतरात्मा कृपाळूपणे बहुता मुखी बोलिला, अनेकांनी त्यावर विवरण केलेलं आहे. गथा गोवी उगवाव्या कारणे, हा फार गुंताळा आहे, सहजासहजी माणसाला समजत नाही, लक्षात येत नाही. तो उगवण्याकरता, तो गुंता उकलून तो अंतरात्मा दाखवण्यासाठी, हे वरचं सगळं गोंडाळ बाजूला करून स्वच्छ पाण्याचा झरा खाली दाखवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहे, असं समर्थ म्हणतात. केली नाना निरूपणे. आणि या ठिकाणी समर्थ म्हणतात की सूक्ष्मदृष्टी आणि तामना, ती सूक्ष्मदृष्टी आणण्यासाठी आपल्याला या अनेक जणांच्याकडनं हे निरूपण करून घेतलेलं आहे. त्यापैकी समर्थ रामदास एक आहेत. समर्थ म्हणतायत की अनेकांनी सांगितलेले, पण समर्थ आपण म्हणायचो समोर, अहो तुम्ही आम्हाला सांगताय नाही हे सगळं, मग आता आम्ही सूक्ष्मदृष्टीचा अभ्यास करू, आम्हाला समजलंय. आता अंतरात्मा म्हणजे कोण, देहात्मयोग म्हणजे कोण, प्रपंच, परमार्थ, आई, पारलौकिक, हे सगळं आम्हाला समजलं. सज्जन हो, एक गोष्ट आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळा एक काय असतं की म्हणजे मी तुमच्या एकाच नावेत आहेत आपण सगळे, हे सांगण्याचा अधिकार असा आहे की अधिकार म्हणून नव्हे, पण एक काय म्हणतो त्याला, थोडी जरा शब्दांची फोड करून सांगणं, थोडं एवढे दिवस लोकांचं ऐकलेलं आहे, अनेक जणांकडनं ऐकलेलं आहे, ज्ञानी विभूतींकडनं ऐकलेलं आहे, हे सांगायची उर्मी आहे. कारण नविदा भक्तीमध्ये आपण पाहिलंय, श्रवण खूप केलं की कीर्तन आपोआप होतं, ते बाहेर प्रकट होतं, आपोआप बाहेर प्रकट होतं. थोडी त्याला चॅनलाइज केलं की ते शोभून दिसतं. आणि आपल्यासारखे विचक्षण श्रोते आहेत की जी 2-2, 2.5 महिने झालं तरी कंटाळलेले नाही आहेत. कारण शेवटी काय आहे, हे सगळं जे तत्व आहे हे समर्थांचं आहे. आणि समर्थांनी अनेक शास्त्र ग्रंथ याचा आधार घेऊन आत्मप्रचिती त्याच्यात फोडणी घालून ते आपल्यासाठी एकदम रुचकर केलेलं आहे, एकदम टवटवीत केलेलं आहे. आणि ते आपल्याला सुग्रासपणे, सुगरणीच्या माध्यमातून ते आपल्याला जेवू घालतायत. मग आपण नको का जेवायला? हे पण कसं आहे की हे सगळं जेवण करत असताना आम्ही त्या जेवणातच जर अडकून बसलो, त्या स्वयंपाकातच अडकून बसलो, त्या पदार्थांमध्येच अडकून बसलो, ती गोडी कधी चाखणार? म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की ही जी बहुरूपी जी दृष्टी आहे किंवा हा जो सगळा माईक खेळ आहे, हा आपल्याला बाजूला करता आला.
आज आपल्या लक्षात आलं पाहिजे की कोण आहे की जो आमच्या प्रभू श्रीरामांना आमचं म्हणजे आज सगळं विश्व, सगळ्या विश्वातल्या हिंदू धर्मियांचं लक्ष आजपासून उद्यापर्यंत त्या अयोध्येकडे लागलेलं आहे. ते उद्यापर्यंत म्हणजे पुन्हा लागणार नाही अशातला भाग नाहीये, पण उद्या पायाभरणी आहे. आज एक सुरेख मी तुम्हाला सांगतो की आपल्याला हे सगळं ओळखता आलं पाहिजे की धर्मात्मा तो एक आत्मा आहे. त्या धर्माला जागृती आणण्याचं कार्य करणारा हा जो आत्मा आहे तो भले माननीय माध्यमातून असेल, अनेक कारसेवकांनी केलेली तिथं सेवा असेल, अनेकांनी हौतात्म्य पत्करलं, अनेकांना व्यंगत्व आलं, पण अनेकांना त्या काळामध्ये मानसिक, शारीरिक, वैचारिक सगळ्या इजा पोचवण्यात आल्या. पण आज एवढा सगळा काय म्हणतो व्याप झाल्यानंतर ज्याच्यासाठी अट्टहास केला तो आमचा प्रभू श्रीराम उद्या त्याच्या भव्य दिव्य मंदिराची उभारणी होणार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी आज एक आपल्या या व्यासपीठाच्या सदस्य आहेत की ज्या आता डफ गाण्यांवर लिहितायत. रामदासी साहित्य अभ्यास परिषद मी मध्यंतरी बोललो, ज्या अत्यंत उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक कीर्तने त्यांची झाली, ज्यांना एक मोठा वारसा मिळाला आहे आणि त्यांचं नाव आहे शाहीर योगेश. शाहीर योगेशांनी 28 वर्षाखाली एक पद्य रचलं. शेर शिवा का शंभू राजा था, हे ज्यांचं पद्य आहे, एक ही पराक्रमी एक ही राजा था, हे जे अत्यंत नवचैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रदीप्त करणारं हे जे काव्य आहे, अशाच काव्याचे जनक शाहीर योगेश आणि त्यांची कन्या सौ उषाली कुलकर्णी. त्यांनी शाहीर योगेशांनी 6 डिसेंबर 1992ला या पद्याची रचना केली आणि ते पद्य खूप गाजलं. आणि ते पद्य मी आज पुन्हा सौ उषाली कुलकर्णींच्या त्यांनी ती क्लिप पाठवली आहे, आपणही बऱ्याच जणांनी ती ऐकली असेल. अत्यंत रोमांचकारी असं ते पद्य आहे. भूमिपूजन करणे चले, रामसेवा करणे चले. हे पद्य आपण जर ऐकलेलं नसेल तर ते आपल्या याच व्यासपीठाचे आपल्या सदस्य आहेत शुभदा थिटे, त्या पाठवू शकतात. आणि हे पद्य आपण आज ऐकलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय की खऱ्या अर्थाने ज्यांनी ती कारसेवा केली, ज्यांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावलं, आप्तस्वकीयांचे किंवा त्यांचे स्वतःंना त्यांनी जायबंदी करून घेतलं, व्यंग आपलं शरीरामध्ये निर्माण झालं, अनेक यातना भोगाव्या लागल्या त्या काळामध्ये. परंतु आज शेकडो वर्षांची जी आपली मनीषा आहे, जी आपल्या हिंदू धर्मियांचं किंवा एक अत्यंत आदराचं स्थान आहे, आदराचं आहे, आधाराचं आहे. आणि आमच्या सद्गुरू समर्थ रामदास स्वामींचं ते आराध्य दैवत आहे. त्या दैवताचं भव्य दिव्य मंदिर उद्या होणार आहे, त्याची पायाभरणी उद्या होणार आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या चरणस्पर्श करून सगळ्यांना माझी विनंती आहे की आजपासून आपण उद्या दुपारपर्यंत हा सगळा जेवढा हे करता येईल, जप करता येईल, रामरक्षा म्हणता येईल, भीमरूपी स्तोत्र म्हणता येईल, ही सगळी ऊर्जा आपल्याला मंदिर निर्माणाच्या लवकरात लवकर असं आहे की पायाभरणी आपल्या डोळ्यात देखत झाली. प्रभू श्रीराम तिथं आलेले पाहणं हे सुद्धा आपल्याला आवश्यक आहे का नाही? जायच्या अगोदर, त्या अंतरात्म्याला भेटण्या अगोदर आपल्याला या रामाला भेटणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे. आणि समर्थांचंच एक कवन आहे, समर्थ 4 ओळी आहेत. दीनानाथ विख्यात हे नाम साजे. रामा, तुझं नाव दीनानाथ आहेस तू. किती लोकांसाठी, किती अनाथांसाठी, किती दीनांसाठी, किती भक्तांसाठी तू अवतार धारण केलेला आहेस. दीनानाथ विख्यात हे नाम साजे.
प्रजा पाळकू राम राजा विराजे. या देशाला ऐहिक स्वरूपातला प्रजेचं पालन करणारा एक राजा मिळालाय. तो राजा रामराज्याची स्थापना करणारा रामाला घेऊन येतो आहे. हे आपल्या आयुष्याचा एक सत्कृत्य क्षण आहे बरं का. हा कृतार्थ क्षण आहे. प्रजा पाळकू राम राजा विराजे. एक राजा इथं आहे. आता तो राजा ज्यांनी या सगळ्या सृष्टीचं निर्माण केलेलं आहे, सगळी प्रजा त्यांनी निर्माण केली आहे, त्या राजाला विराजित करायचे आम्हाला. बहुसुकृताचा बरा काळ आला. अत्यंत अनेक वर्षांवर्षापासून आपण ज्याची उत्कंठ आहे आपल्याला, ज्याच्यासाठी आपलं शरीर मन डोळे आसुसलेले आहेत आणि अनेक जणांनी सुकृत केलेलं आहे. बहुसुकृताचा बरा काळ आला, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. समर्थ आमचे रामाचा दास म्हणून घेतात. आपण दासानुदास आहोत. आपण सुद्धा संतुष्ट व्हायचंय. आजपासून या क्षणापासून आपण रामरक्षेची पठण असतील, जप असेल, भीमरूपी स्तोत्र असेल, वैयक्तिक सामूहिक देवघरात बसून मंदिरात जाऊन जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं उद्या दुपारपर्यंत ही प्रचंड ऊर्जा शक्ती आपल्याला अयोध्येकडे वळवायची. ही विनंती आपल्याला करतो आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास, अंतरात्म्यास. दुरूनच माझा नमस्कार करतो. आजची झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.